अंबड येथून स्क्रॅप माल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद करून 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. फिर्यादी यांचे अंबड लिंक रोड नाशिक येथे असलेल्या AA ट्रेडर्स नावाचे स्क्रॅप भंगार दुकानावरून आयशर गाडी क्रमांक KMH 09 CA 1013 असा एकूण 8,82,369 रुपये किमतीचा 20 टन 210 किलो स्क्रॅप माल चोरीबाबत अंबड पोलीस ठाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना आदेश देऊन मार्गदर्शन केले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे करीत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन फिर्यादी यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी सविस्तर चौकशी करून संशयिताची माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी आसिफ पठाण हा जालना येथे चंदनझिरा जिल्हा जालना परिसरात असल्याचे निष्पन्न केले. सदरची माहिती माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील नाशिक शहर यांना आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेसी यांच्या पथकास जालना येथे पाठवून त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये अहोरात्र परिश्रम करून तांत्रिक माहिती व मानवी कौशल्याच्या आधारे आरोपी आसिफ पठाण याचा शोध घेत असताना गुलाब सोनार व मनोज परदेसी यांना गोपनीय बातमी मिळाली की आरोपी आसिफ युसूफ पठाण हा जालना येथील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंगमध्ये आहे. या माहितीवरून नमूद पथकाने सापळा लावून त्यास पकडत असताना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागल्याने त्यास नमूद पथकाने पाठलाग करून पकडून त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव आसिफ युसूफ पठाण असे सांगितले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदरचा माल हा आयशर गाडीमध्ये टाकून तो जालना येथे विक्री केला असल्याची कबुली दिल्यावरून आरोपी याच्याकडून सविस्तर पंचनामा करून रोख रक्कम 5 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली आयशर असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी यास जप्त मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, अतुल पाटील, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेसी, परमेश्वर दराडे, प्रवीण वानखेडे तसेच तांत्रिक विश्लेषणकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम व त्यांच्याकडील अंमलदार यांनी केलेली आहे. वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक.